नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 घटक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। सजीवांच्या जीवनशैलीवर पर्यावरणावर खूप मोठा परिणाम होत असतो। तर सजीवांचे जे अस्तित्व आहे ते पर्यावरणावर अवलंबून असते। तसेच पर्यावरणाचे अस्तित्व टिकून ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असते, कारण परिसंस्था ह्या पर्यावरणावर अवलंबून असतात। तर परिसंस्था म्हणजे काय? तर आज आपण परिसंस्था हा मुद्दा अभ्यासणार आहोत। तर परिसंस्था म्हणजे काय बघूया। परिसंस्था म्हणजे एखाद्या परिसरातील जैविक व अजैविक घटकांमध्ये होणाऱ्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था ह्या तयार होत असतात। तर एखाद्या जैविक व अजैविक घटक यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था तयार होते। तर एखाद्या परिसरातील जैविक व अजैविक घटक यांमध्ये होणाऱ्या ज्या आंतरक्रियेमुळे परिसंस्था ह्या तयार होत असतात। तर जैविक घटक व अजैविक घटक कोणकोणते आहेत ते बघूया। जैविक घटक प्राणी, वनस्पती, कवक व जीवाणू हे जैविक घटक आहेत। तर अजैविक घटक तर हवा, पाणी, माती, आर्द्रता, सूर्यप्रकाश व तापमान हे अजैविक घटक आहेत। तर या दोन्ही घटकांमध्ये होणाऱ्या आंतरक्रियेमुळे काय परिसंस्था ही तयार होत असते। तर परिसंस्थेमधील हे प्रत्येक घटक हे खूप महत्त्वाचे असतात। हे प्रत्येक घटक आपापली जबाबदारी ही योग्य पद्धतीने पार पाडत असतात। तर उदाहरण बघूया आपण। यामध्ये काय अन्न तयार करतात त्या वनस्पती काय वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात। म्हणजे त्या अन्न निर्मिती करत असतात। तर त्या काय झाल्या उत्पादक झाल्या। तर हरिण, उंट, गाय, म्हशी इत्यादी जे शाकाहारी प्राणी आहे हे अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात। तसेच यांची संख्या वाढू न देण्यासाठी
वाघ, सिंह इत्यादी या मांसाहारी प्राण्यांमुळे यांची संख्या ही संतुलनात राहते. म्हणजेच वाघ, सिंह हे या शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करत असतात. तर निसर्गामध्ये अळ्या, वाळवी हे जे जीवजंतू आहेत ते अनेक ठिकाणी घाणेरड्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, परंतु त्या ह्या परिसंस्थेमध्ये खूप महत्वाचा घटक आहे. ते विघटक म्हणून कार्य करतात. अळ्या, जीवाणू ते काय करतात, विघटक म्हणून कार्य करत असतात. तर जे प्राणी मेलेले किंवा कुजलेले ज्या वस्तू आहेत त्यांना त्यांच्या विघटनाचं काम ह्या अळ्या किंवा जीवाणू इत्यादी जीवजंतू करत असतात. याच्यामुळे काय होते, पर्यावरणाची साफसफाई राखली जाते. तर पर्यावरणाचं साफसफाई राखण्याचं महत्वाचं कार्य ह्या जीवजंतू करत असतात. तर मला सांगा, तुम्हाला विविध पोषण पातळ्या माहित आहेत का? तर आपण त्याची माहिती करून घेऊया. तर झाडे, ही एक अन्न साखळी आहे. तर याच्यामध्ये काय, झाडे हे स्वतःच अन्न सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. तर यांच्यावर अन्नासाठी अवलंबून असलेले कोण आहेत, किडे आणि फुलपाखरं. तर हे झाडांचा अन्न म्हणून वापर करतात. तसेच बेडू, पक्षी इत्यादी हे किडे, फुलपाखरे यांच्यावर अन्नासाठी अवलंबून असतात. तर साप हे बेडकावर अवलंबून असतात. तर सापावर घाट ही अवलंबून असते. तर याच्यामध्ये आपण काय पाहतो की झाडे यावर हे अवलंबून असतात. तर काय झालं, ही झाली आपली प्रथम पोषण पातळी. ही झाली आपली प्रथम पोषण पातळी. त्यानंतर आहे द्वितीय पोषण पातळी. या पद्धतीने आपण आणि चतुर्थ पोषण पातळी. चतुर्थ पोषण पातळी या प्रकारे आपण ह्या पोषण पातळ्या तयार होत असतात. तर यामध्ये काय दिसते आपल्याला, किडे, फुलपाखरं हे अन्नावर झाडावर अवलंबून असतात. झाडे तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, परंतु हे जे आहेत ते या झाडावर अवलंबून असतात. तर मग हे काय झाले, आपले प्रथम भक्षक. यानंतर हे आहे द्वितीय भक्षक. व हे आहे सर्वोच्च भक्षक. यानंतर हे सर्वोच्च भक्षक मेल्यानंतर त्यांच्या विघटनाचं कार्य हे आपले जीवजंतू करत असतात. त्याच्यामुळे काय होतं, पर्यावरणाची साफसफाई राखली जाते. तर त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, ऊर्जा मनोरा. ऊर्जा मनोरा म्हणजे माहित आहे का? ऊर्जा मनोरा म्हणजे काय की
एखाद्या ह्या ज्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या आहे यांच्यामध्ये जो ऊर्जा साठवलेला असतो त्याची कल्पना यावी म्हणून जी आकृती तयार केली जाते त्याला काय म्हणतो, ऊर्जा मनोरा. वेगवेगळ्या पोषण पातळ्यामध्ये असणाऱ्या ऊर्जा साठ्याची कल्पना यावी. यासाठी जी आकृती काढली जाते तिला ऊर्जा मनोरा असे म्हणतात. तर ह्या ज्या वेगवेगळ्या पोषण पातळ्या आहे यांच्यामध्ये जे ऊर्जा साठा आहे त्यांची कल्पना यावी यासाठी जी आकृती काढली जाते तिला ऊर्जा मनोरा असे म्हणतात. तर याच्यामध्ये ऊर्जा कशी, याच्यामध्ये झाडे हे उत्पादक आहेत तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. तर यांच्यावर जे अन्नासाठी अवलंबून असतात किंवा यांना खाणारे जे असतात तर यांच्यामधील काही ऊर्जा ही पुढे हस्तांतरित होते. तर याच्यामध्ये काही ऊर्जा येते. तर याच्यानंतर ही जी अन्नसाखळी आहे तर ती अन्नसाखळी म्हणजेच काय, तर ऊर्जेचं हस्तांतरण हे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे होत असतं. तर त्याला काय म्हणतो आपण, ऊर्जा मनोरा असे म्हणतो. तर त्यानंतर मला सांगा की अन्नसाखळी म्हणजे काय, तर सजीवामध्ये जे ऊर्जेचं हस्तांतरण होत असतं की जे निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत होतं तर त्याला आपण काय म्हणतो, अन्नसाखळी. तर एक्झाम्पल आहे की दक्षिण भारतामध्ये जास्त लोकांचं अन्न हे भात आहे. तर तिथे अनेक राज्यामध्ये भाताची शेती ही जास्त प्रमाणात केली जाते. तर भातावर फीड करणारे म्हणजे भाताचा अन्न म्हणून वापर करणारे जे प्राणी आहेत इथे उदाहरणार्थ नाकतोडे, तर यांची संख्या तिथे आपोआपच वाढून जाईल. तर नाकतोड्यांचा अन्न म्हणून वापर करणारे बेडूक, यांचा बेडूक, तर नाकतोड्यांची संख्या वाढली तर बेडकांची संख्या ही देखील आपोआपच वाढेल. तर बेडकांचा अन्न म्हणून वापर करणारे कोण, तर साप. तर यांची संख्या देखील तिथे काय होईल, आपोआपच वाढेल. परंतु जर इथे अचानक बेडकांची संख्या ही कमी झाली तर काय होईल, जर बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या ही खूप प्रमाणात वाढून जाईल. आणि नाकतोड्यांची संख्या जर खूप प्रमाणात वाढली तर काय होईल, भाताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जाईल. तर अशा प्रकारे परिसंस्थेमधील किंवा अन्नसाखळीमधील प्रत्येक घटक हा खूप महत्वाचा असतो की ज्याच्यामुळे काय पर्यावरणाचं संतुलन हे व्यवस्थितपणे राखलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकातील परिसंस्था हा मुद्दा अभ्यासला आहे. त्यासाठी आपण थोडासा स्वाध्याय बघूया. यामध्ये काय दिलंय, प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला आहे पर्यावरण म्हणजे काय, तर सजीव ज्या ठिकाणी राहतो त्याच्या आजूबाजूला जे असणारे घटक आहे
त्यांना मिळून पर्यावरण हे तयार होत असतं. त्यानंतर अन्न साखळी म्हणजे काय? अन्न साखळी म्हणजे काय तर ह्या परिसंस्थेमध्ये एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जे ऊर्जेचं हस्तांतरण होत असतं की ते निम्न स्तरापासून उच्च स्तरापर्यंत होत असतं, तर त्याला काय म्हणतात? अन्न साखळी असं म्हणतात. त्यानंतर ऊर्जा मनोरा म्हणजे काय तर वेगवेगळ्या पोषण पातळ्यांमध्ये ऊर्जा साठा ही साठवलेली असते, तर त्या ऊर्जा साठ्याची कल्पना यावी यासाठी जी आकृती तयार केली जाते त्याला आपण ऊर्जा मनोरा असे म्हणतात. तर खालील प्रश्न, तिसरा प्रश्न, झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग होतो का? तर हो. तर झाडावर घरटे बांधून राहणारा पक्षी म्हणजेच तो झाडावर घरटे बांधून राहतो, तर तो भूपरिसंस्थेचा देखील भाग होऊन जातो. आणि तळ्यातील मासे खात असेल तर तो तळ्यातील जी परिसंस्था आहे तेथील माशांची संख्या ही नियंत्रणात ठेवण्याचं देखील काम करतो. तर अशा प्रकारे तो भूपरिसंस्था आणि जलपरिसंस्था या दोन्ही परिसंस्थांचा भाग होतो. धन्यवाद.